नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथम वर्ष कला या वर्गासाठी आपण मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास या विषयाच्या अंतर्गत मराठी समकालीन कथा या संपादित अभ्यास पुस्तकातील 9 कथा अभ्यासणार आहोत. यातील समकालीन हा जो शब्द आहे हा विशिष्ट अर्थाचा द्योतक आहे. त्यातून काळाचा निर्देश होतो. आज आपण कथा ह्या साहित्य प्रकाराचे स्वरूप आणि विशेष जाणून घेणार आहोत. पुढच्या भागामध्ये कथेचे घटक असतील किंवा समकालीन साहित्य म्हणजे नेमकं काय याचा देखील अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर एकेका कथेचे आकलन, आस्वादन आणि मूल्यमापन करणार आहोत. मित्रहो, कथा साहित्य प्रकार या शब्दांमधील साहित्य या शब्दाचा अर्थ प्रथम जाणून घेऊया. साहित्य म्हणजे ललित साहित्य. ललित याचा अर्थ सुंदर असा आहे. यावरून साहित्यातील लालित्य म्हणजे साहित्यातील सौंदर्य होय. आणि मग सौंदर्याचा आविष्कार करणारे जे साहित्य ते ललित साहित्य असं त्याला म्हटलं जातं. आता या संदर्भामध्ये आनंद यादवांनी काही मतं व्यक्त केलेली आहे. विशेषतः साहित्य आणि वाङ्मय यांच्यामधील अर्थाच्या ज्या सूक्ष्म छटा आहे त्या संदर्भात आनंद यादव हे लिहितात. ते असं म्हणतात की वाङ्मय हा जो शब्द आहे हा साहित्य ह्या शब्दापेक्षा अधिक व्यापक अर्थाचा आहे. म्हणजे जे जे व्यवस्थितपणे, नीटपणे व अर्थपूर्णतेने शब्दबद्ध केले जाते ते सर्व वाङ्मय शब्दाने निर्दिष्ट होते. आता वाङ्मय या शब्दाची दुसरी एक व्याख्या सांगितली जाते की जे जे वाणीमय ते ते वाङ्मय. म्हणजे बघा, कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित गद्य यांना आपण साहित्याचे प्रकार मानतो. पण वैचारिक निबंध असेल, चिंतनात्मक लेख असेल, त्याशिवाय ललित साहित्य, त्यानंतर प्रबंध, समीक्षात्मक लेख, हे सर्व जे आहेत हे साहित्याचे प्रकार नाही, तर ते सर्व वाङ्मयाचे प्रकार असू शकतात. हे आधी आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहे. आता आपण कथा ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. एरवी जीवन व्यवहारातही कथा या शब्दाला सर्वसाधारण अर्थाने आपण वापरत असतो. म्हणजे बघा, की त्याने मला सगळी हकीकत सांगितली आहे, तू काही वेगळं सांगशील असं मला वाटत नाही. हे जे विधान आहे यामध्ये हकीकत सांगणं हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. पण तो आणि तेवढाच अर्थ साहित्य क्षेत्रामध्ये कथा या शब्दाला नसतो. तर तो एक विशिष्ट असा अर्थ असतो आणि मग तो विशिष्ट अर्थच लक्षात ठेवून कथा या साहित्य प्रकाराकडे पाहावी अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. आता हकीकत म्हणजे नेमकं काय आणि कथा म्हणजे नेमकं काय? तर हकीकत ही वास्तवात किंवा जीवन व्यवहारामध्ये काय घडतं याचा सरळ वृत्तांत सांगत असते. कथेमध्ये मात्र तसं नसतं. कथेमध्ये वास्तवातील घटना, प्रसंग आणि व्यक्ती यांचा आधार घेऊन लेखकाने ते लिहिलेलं असतं हे खरं आहे. पण लेखक जो असतो तो त्या घटना किंवा ते प्रसंग असतील त्यांच्यामध्ये आणि व्यक्तींच्यामध्ये बदल करू शकतो. म्हणजे काय? तर तो त्यामध्ये नवी भर टाकत असतो किंवा नव्या काल्पनिक घटना, प्रसंग आणि व्यक्ती देखील तो कथेमध्ये घालू शकतो. किंवा त्याला वाटलं एखादं पात्र जे आहे ते अधिक जिवंत करायचं असेल तर तो 3-4 व्यक्ती ज्या असतात त्या व्यक्तींचे गुणविशेष त्या पात्रामध्ये एकत्रित रूपामध्ये दाखवू शकतो. म्हणजे त्याला अपेक्षित असणारे जे काही घटना असतील, प्रसंग असतील किंवा पात्र असतील
त्यांना तो आपल्या अनुभवाच्या बळावरती अधिक व्यापक किंवा अधिक त्याला जिवंत किंवा उठाव देण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करत असतो. याचं कारण असं की कथेच्या द्वारे वास्तवामध्ये जे घडलं तेवढंच तो सांगतो असं नाही. ते तर त्याला सांगावं लागतंच, पण त्याला मानवी जीवनाविषयी व्यापक पातळीवर काय जाणवलेलं आहे याची देखील मांडणी करायची असते. आणि ती मांडणी तो लेखक आपल्या कथेतून असेल, कादंबरीतून असेल, नाटक किंवा अन्य वाङ्मय प्रकारातून असेल, तो करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून कथा वाचणे म्हणजे कुठली तरी हकीकत वाचणे असं नव्हे, हे आधी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कथा सांगणे आणि ऐकणे ही माणसाची पुरातन काळापासूनची आवडती बाब आहे. म्हणजे आजीने नातवाला गोष्ट सांगणं असेल, हरिकथेचं निरूपण करणं असेल किंवा व्रतकथा, पुराण कथा यांचं कथन असेल, याशिवाय कीर्तन, आख्यान, ललित यासारख्या प्रकारांच्या मधून सादर केली जाणारी कथा असेल, तमाशासारख्या लोकनाट्यामधून त्यातल्या वगातून सादर केली जाणारी कथा असेल, थोडक्यात अशा अनेक लोकसंवाद माध्यमांच्या मधून आजवरची जी काही मराठी कथा आहे ती टिकून राहिलेली आपल्याला पाहावयास मिळते. जगाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जगातील अत्यंत मागास प्रदेशांच्या पासून प्रगत देशांच्या पर्यंत कथेचे श्रवण आणि कथन होताना दिसते. यावरून कथेला देशकालाचे, जातीपंथाचे किंवा लिंगाचे कुठलेही बंधन नसते, ही बाब स्पष्ट होते. जेव्हा अव्वल इंग्रजी कालखंडाचा आपण विचार करतो, म्हणजे पेशवाई संपुष्टात आली आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं 1818 पासून तर 1947 पर्यंत, या कालखंडामध्ये जे गद्य वाङ्मय पुढं आलं त्यामध्ये कथेचं प्रमाण हे विपुल आहे. संपूर्ण गोष्ट, स्फुट गोष्ट अशी तिची प्रारंभीची रूपं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग जेव्हा एकूण मराठी कथेच्या विकासाचा विचार करतो त्यावेळेस मराठी कथा, गोष्ट, कहाणी, कथा, लघुकथा, नवकथा, साठोत्तरी कथा आणि नवोदोत्तरी कथा अशा क्रमाने विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. अंतर्मन असेल, बाह्यविश्व असेल, व्यक्ती, समाज, निसर्ग, महानगर यासारखे अनेकविध विषय या कथेनं स्वतःमध्ये सामावून घेतलेले दिसतात. या सर्वच विषयांच्या मधून ती आविष्कृत होताना आपल्याला दिसते. तसंच मानवी जीवनमूल्यांची रुजवात असेल, पारलौकिक जीवनासंबंधीचं आकर्षण असेल, मानवी गुणदोषांचं प्रकटन असेल किंवा मानवाला पात्रांच्या माध्यमातून केलेला उपदेश असेल, हे सगळेच विशेष सामावून घेत प्रारंभीची ही जी स्फुट गोष्ट आहे ही आधुनिक कथेपर्यंत येऊन पोचलेली आपल्याला दिसते. आणि मग भाषा, शैली, तंत्र, ज्ञानव्यवहार या सर्वच बाबींना मुरवत या साहित्य प्रकाराचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आजचे कथेचे जे काही रूप आहे ते अधिक व्यामिश्र झालेले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्र हो, कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी नव्हे. त्यांच्यामध्ये वरवर साम्य जरी दिसत असलं तरी ह्या दोन्ही बाजू मूलतः एक नाहीत. कथा हा आधुनिक युगातील एक साहित्य प्रकार आहे. गोष्ट किंवा कहाणी हे प्रकार तसे जुने, म्हणजे परंपरेनं चालत आले. त्यांचा हेतू सुद्धा काय तर उपदेश आणि मनोरंजन एवढंच. इसाप कथा असतील, लोककथा असतील, नीतिकथा, या सर्वांच्या मधील कथा हा जो शब्द आहे
तो कहाणी अथवा गोष्ट या अर्थाने चाललेला असतो. आणि मग ह्या ज्या सर्व कथा आहेत त्या प्रतिकात्मक, रूपकात्मक किंवा पौराणिक स्वरूपाच्या असतात. आता रूपकात्मक म्हणजे काय? तर दोन तुलनीय गोष्टी जेव्हा असतात त्यांच्यामधील जो काही सारखेपणा असतो त्यामुळे एका गोष्टीवर दुसऱ्या गोष्टीचा आरोप केला जातो आणि ह्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये एक प्रकारे अभेद कल्पिला जात असतो. त्याला आपण रूपक असं म्हणत असतो. तर ह्या कथा तशाही स्वरूपाच्या असतात. या सर्व कथांची जी मांडणी असते ती धर्मप्रवण असते, उपदेश प्रधान असते. याशिवाय पाप पुण्यात्मक, अद्भुत मनोरंजनात्मक किंवा नीतिबोधात्मक देखील त्या ठिकाणी असते. आधुनिक कथा जी आहे ही आधुनिक युगधर्माशी आणि समाज कल्पनांशी तसंच मूल्य कल्पनांशी संबंधित असलेली कथा आहे. म्हणजे कसं? तर तिच्यामधून भौतिक जीवनाचं दर्शन घडतं, मानवी जीवनामधील सौंदर्याचं दर्शन घडतं. याशिवाय मानवाच्या ज्या काही वृत्ती प्रवृत्ती आहेत त्या वृत्ती प्रवृत्ती आणि एकूणच कलात्मक अनुभवांचं दर्शन प्राधान्याने त्यातून घडत असतं. थोडक्यात प्राचीन काळापासून मराठी कथेनं अद्भुत रम्यता, सुखदुःखाचं तत्वज्ञान, प्रबोधन आणि लोकजीवनातील शहाणपण हे कायमस्वरूपी जपलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की गेल्या शतकामध्ये कथेची लघुकथा झाली आणि आज कथा म्हणजे लघुकथा असेच सामान्यतः मानले जाते. अनेकत्वामधून एकत्व प्रकट करणाऱ्या कथेच्या काही व्याख्या आपण जाणून घेऊया. त्यांचे काही विशेष जे आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मराठी विश्वकोशामध्ये कथेची जी केलेली व्याख्या आहे ती आपण प्रथम अभ्यासू. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधामधून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा. या व्याख्येमध्ये पात्र, घटना आणि दृष्टिकोन ह्या तीन शब्दांना महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्यामधील परस्पर संबंध हा या ठिकाणी अभिप्रेत आहे. मित्रहो, सुप्रसिद्ध लेखक नासी फडके यांनी केलेली जी व्याख्या आहे ती आपण पाहूया. ते असं म्हणतात की कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली आणि ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटविणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. आता कमीत कमी पात्र, कमीत कमी प्रसंग आणि एकच एक ठसा ह्या गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या आहेत. कादंबरीच्या बाबतीमध्ये आपण काय पाहतो? कादंबरीमध्ये पात्रही भरपूर असतात, प्रसंग देखील भरपूर वापरलेले असतात, घटना भरपूर असतात. कथेमध्ये तसं नाहीये आणि ते ह्या व्याख्येमधून प्राधान्याने अधोरेखित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इंदुमती शेवडे यांनी केलेली जी व्याख्या आहे त्या असं लिहितात की एकात्म अशा कथात्म अनुभवांची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा. इथं कथात्म अनुभव म्हटलेला आहे. कथन करता येण्याजोगे जे काही अनुभव असतात त्यांची संघटना, पण ही संघटना देखील अर्थपूर्ण पाहिजे. त्यानंतर वाना देशपांडे हे कथेची थोडी वेगळी व्याख्या करतात. ते असं म्हणतात की कुशल चित्रकार कुंचल्याच्या 4-2 फटकाऱ्यांमधून संपूर्ण चित्र तयार करतो, तसंच या लघुकथा प्रकाराचं देखील आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की चित्रकार हा मूक कवी असतो किंवा मुका कवी असतो आणि मग त्याच्या चित्रामधून त्याने जो काही आशय व्यक्त केलेला असतो
त्या आशयामधून एक सुंदर असं काव्य निर्माण होऊ शकतं. थोडक्यात आशयाची घनता ही मोठी असते. त्यातून एखादी कथा सांगितलेली असते आणि मग तसं जे काही आहे, अर्थात 4-2 फटकारे याचा अर्थ नुसते फटकारे असा घ्यायचा नाहीये. त्यातून आशयाची जी काही व्याप्ती किंवा जे काही वैशिष्ट्यपूर्णता असेल किंवा वेगळेपण असेल, ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. त्यानंतर काही सुप्रसिद्ध लेखक किंवा अभ्यासकांनी देखील कथेच्या संदर्भात आपली मतं मांडलेली आहे. ती आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामध्ये प्राध्यापिका सुधा जोशी असं म्हणतात, की कथेचं लघुरूप आणि तिच्या संस्कारांची एकता यामुळे तिच्या रचनेत तसेच संघटनेत एककेंद्रितता, संक्षेप, मितव्यय, संपृक्तता, काटेकोर नेमकेपणा हे कथेच्या कलातंत्राचे विशेष स्वाभाविकपणे येतात. यातल्या काही शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. उदाहरणार्थ ही एक केंद्रितता कशाची असते? तर ती रचनेची किंवा अनुभवाची असते. यातला मितव्यय शब्द म्हणजे कमीत कमी वापर या अर्थाने इथं आलेला आहे. याशिवाय संपृक्तता हा शब्द आशय घनता किंवा ज्याला आपण तीव्रता असं म्हणत असतो, आशयाची तीव्रता या अर्थाने वापरलेला पाहायला मिळतो. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे असं लिहितात, की लघुकथा हा कमी लांबीचा चिंचोळा भाषिक अवकाश पुरविणारा एकसुरी आशयसूत्रांतून स्थलकालाचे संकुचित म्हणून तीव्र संवेदन देणारा प्रकार आहे. तर इथे देखील कमीत कमी लांबी हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. त्यानंतर भाषिक अवकाश, पण तो कसा? तर चिंचोळा आणि एकसुरी आशयसूत्र. म्हणजे कादंबरीमध्ये बहुसूर हा शब्दप्रयोग आहे. बहुपदरी असा एक शब्दप्रयोग त्या ठिकाणी कादंबरीतल्या आशयसूत्रांच्या संदर्भामध्ये वापरला जात असतो. पण मित्र हो, कथेमध्ये तसं नसतं. तर कथेमध्ये एकसुरी असं आशयसूत्र त्या ठिकाणी असतं. त्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे इंदुमती शेवडे, खरं म्हटलं तर हे मत आहे. त्या असं लिहितात, की स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून कथेचे अस्तित्व अबाधित आहे. तिची पृथगात्मकता कायम राहिली आहे आणि पृथगात्म वाङ्मय प्रकार म्हणून एकजिन्सीपणा किंवा एकसंस्कारित्व ही कथेची 2 लक्षणे सांगता येतील. अर्थात त्यांनी मांडलेलं मत थोडं विस्तृत आहे. हे इथं मी संक्षिप्त रूपात तुमच्यासमोर ठेवलं. तर यातील पृथगात्म म्हणजे काय? तर एक स्वतंत्र आणि लक्षणीय गुण असणारा किंवा निराळेपणा दाखवणारा या अर्थाने हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो कथेसाठी वापरलेला आहे. कथा या वाङ्मय प्रकारासाठी म्हणजे पृथगात्म वाङ्मय प्रकार या अर्थाने तो शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्र हो, कथेच्या व्याख्या आणि स्वरूपाचा अभ्यास केल्यानंतर त्यातून कथेचे काही ठळक विशेष हे आपल्या हाती लागतात. त्यातला पहिला विशेष, कथेच्या विषयाला व स्वरूपाला आणि विशिष्ट प्रमाणात लांबीला बंधन नसते. आणि असं जरी असलं तरी कथेच्या आकारामुळे तिच्यावरती हे बंधन पडतं. दुसरा विषय जो आहे तो असा, की कथेच्या एककेंद्रीपणामुळे तिच्या संस्कारात एकता ही अपरिहार्यपणे येत असते. आता रचनेमुळे आणि अनुभवामुळे हा एककेंद्रीपणा येतो आणि मग त्यातून ही एकता, संस्कारांची एकता त्या ठिकाणी आपोआप येताना दिसते. तिसरा जो विशेष आहे, की कथेचे लघुरूप आणि संस्कारांची एकता यामुळे कथेच्या रचनेमध्ये संक्षेप असेल, संपृक्तता असेल, मितव्यय असेल व नेमकेपणा येताना दिसतो.
चौथा जो विशेष आहे तो कथेचा अवकाश मर्यादित असल्यामुळे, म्हणजे कादंबरीचा अवकाश जर आपण पाहिला तर तो व्यापक असतो. कथेचं तसं नसतं. कथेचा अवकाश हा मर्यादित असतो. तर हा अवकाश मर्यादित असल्यामुळे तिच्या आशय व्याप्तीला आणि परिणामाला नैसर्गिक मर्यादा पडतात. आणि शेवटचा जो विशेष आहे तो कथेचे स्वरूप हे लघु असल्यामुळे त्यातून सामान्यतः एकच एक संस्कार हा उमटत असतो. मित्र हो, या सर्व विवेचनामधून कथा या वाङ्मय प्रकाराचे नेमके स्वरूप तुमच्या लक्षात नक्कीच आले असेल. पुढच्या भागामध्ये आपण कथेचे कथानक, वातावरण निर्मिती, पात्रविचार, लेखकाचा दृष्टिकोन, भाषाशैली, निवेदनशैली हे जे काही घटक आहे या घटकांचा सविस्तर असा परामर्श घेणार आहोत. धन्यवाद.